मिनिट, माझा मुद्दा तो आहे. 23.66 पैकी 7च टीएमसी मराठवाड्याला दिले, त्यातलं 1.68 आम्हाला आलं. पोलावरमच्या अगेन्स्ट 7 टीएमसी पाणी अजून तिकडेच अडकवलंय, ते एक दिलं. 9.66 दिलं. तर बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातला आष्टी तालुका आणि धाराशिव जिल्ह्यातले 5 तालुके कायमचा विषय मिटणारे. आणि ही फक्त आशा आणि आकांक्षा देवेंद्र फडणवीस याच नावाकडून आहे. आमची दुसरीकडून कुणाकडूनच अपेक्षा नाही, मिळणार बी नाही. फक्त आणि फक्त देवेंद्र बाहुबलीच हे देऊ शकतात, दुसरं कोणी देणार नाही. म्हणजे मला 4 टीएमसी मिळालं तर पलीकडे जाता येईल. आणि साहेब, माझी दुसरी मागणी आहे, तुम्ही प्रशांत बम साहेबाची योजना एका झटक्यास केली, हे तुमचा लाडका आहे, तसा मी सुद्धा लाडका आहे ना साहेब. मी खरंच लाडका आहे साहेबांचा. साहेबांनी खूप माझे लाड केलेले आहेत. मला 3.57 टीएमसी पाणी शिरूर आणि पाटोदा तालुक्याला द्या, म्हणजे झालं. त्या आणि ते बी जायकवाडीतनं द्या साहेब. नसलं तर प्रकाश दादाकडनं द्या. प्रकाश दादा आहेच, सांगवी आहे ना, सांगवीतून उलट नाही म्हणत मी. साहेबांना ज्ञान आहे. साहेब, तुम्हाला म्हणजे कृष्णा तंटालावाद म्हणजे काय, सगळ्याच गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. आम्ही काय मजपामराने तुमच्या पुढं काय मांडावे, आमची काय अवकात आहे. सगळे ज्ञानी, सर्व ज्ञानी आपण आहात. सांगलीपासून कुंभी, कासारी, ताकारी, तिथून पाणी कुठे येतंय, उजनीमध्ये कसं येतंय हे तुम्हाला माहिती आहे. प्रवीणसिंह परदेशी साहेबांनी एक आयडिया तुम्हाला पुराच्या वेळेस दिलती. आलमट्टी सुद्धा तुम्हाला तोंडपाठ आहे. मी काय सांगू तुम्हाला. तुम्ही आणि ठरवलं आणि एसीएस साहेबांना ऑर्डर दिली की माझी तेवढी योजना झालीच असं मी मानतो. आणि तर झालं तर पाटोदा तालुका आणि शिरूर तालुका परत, आणि मी राहील नाही राहील साहेब, मी जिवंत राहील नाही राहील, परंतु या मतदारसंघामध्ये परत भाजपचाच आमदार राहील हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, काही लोक म्हणतात बीड जिल्ह्याची बदनामी होते. बीड जिल्ह्याची बदनामी होते, पण साहेब, या जिल्ह्याने क्रांतिसिंह नाना पाटलांना निवडून दिलं. या जिल्ह्याने रखमाजी पाटील गावडेंना निवडून दिलं, ज्यांचं गाव 3 किलोमीटर अंतरावर आहे. धनगर समाजाचे होते ते, त्यांना या जिल्ह्याने निवडून दिलं. माननीय केशर काकू क्षीरसागरांना या जिल्ह्याने निवडून दिलं. या जिल्ह्याने बबनराव ढाकणे साहेबांना निवडून दिलं. या जिल्ह्याने प्रमोदजी महाजन साहेब एवढा उंचीचा माणूस या जिल्ह्याने दिला. आणि गोपीनाथरावांचं तर काय सांगायचं. गोपीनाथराव मुंडे साहेबांनी एवढा नेता, पहाडा एवढा नेता या जिल्ह्याने दिला साहेब. आणि